नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्लस मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स बघणार आहोत जे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले आहेत. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये होऊ शकतो कारण पॅटर्न मध्ये काहीही चेंजेस होत नाहीत. या पॅटर्न नुसार जर तुम्ही क्वेश्चन्स सोडवाल तर तुम्हाला 100% मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. एक्झामिनेशनची डेट आता आलेली आहे आणि या उर्वरित कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण स्ट्रॉंगली प्रिपरेशन करायचं आहे. सो त्यासाठीच येत्या 1 डिसेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहोत फॉर द सिरियस स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर MBA CET 2026, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाईल. यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये शिकवलं जाईल. त्यासोबतच जर तुमचं काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. सो तुमचा कुठलाही सेशन मिस होणार नाही. तुमचं स्टडी जो आहे, प्रिपरेशन जो आहे तो कंटिन्यू राहील. त्यासोबत तुम्हाला टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये मिळणार आहेत, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट तर क्लिअर होईलच, बट कन्सेप्ट सोबत तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल. वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही कराल, मॉक टेस्ट द्याल आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप कराल, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली पेपर द्याल आणि जास्तीत जास्त मार्क्स येऊन बेस्ट कॉलेजमध्ये MBA कराल. त्यासोबत MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळेल. सो लवकरात लवकर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. अदरवाईज तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येऊ शकते. सो अजिबात उशीर करायचा नाहीये. आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा आणि बॅच जॉईन करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन वर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा काय विचारलंय, न्यूमरिकल प्रश्न आहे. 5, 16, 49, 104 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. मग यामध्ये फरक जर बघितला, 5 आणि 16 मध्ये 11चा फरक आहे. 16 आणि 49 मध्ये 33चा फरक आहे आणि 33 आणि 49 आणि 104 मध्ये कितीचा फरक आहे, तर 55चा फरक आहे. ठीक आहे. आता 11 त्यानंतर 33 आणि 55 यांच्यामध्ये फरक किती आहे? यांच्यामध्ये फरक प्रत्येकी 22चा फरक दिसून येतोय. बरोबर आहे ना? मग 22 आपल्याला 55 मध्ये पण टाकावं लागतील. 55 मध्ये 22 जर आपण टाकलं तर किती होतं? ते होतं 77. बरोबर आहे? 77 होतं. मग 104 आणि 77 किती होतं? तर 104 प्लस 77 जर आपण केलं तर यायला पाहिजे 181. 181 ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन C करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, न्यूमरिकलच आहे. परत एकदा क्वेश्चन मार्क दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी कुठली संख्या येईल हे आपल्याला ऑप्शन मधून ओळखायचे. 8, 7, 11, 12, 14, 17, 17, 22 आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये बघा, जर आपण प्रत्येकी नंबर जर दिला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा आपल्याला ओळखायचा आहे. बरोबर आहे. तर हे जो पॅटर्न आहे हा कसा आहे की यामध्ये ऑड जो आहे म्हणजे ऑड स्थानांची स्वतंत्र श्रेणी आपल्याला तयार करायची आहे. ठीक आहे. ऑड म्हणजे कुठले? आता फर्स्ट आहे है ना, त्यानंतर थर्ड आहे, फिफ्थ आहे, राईट, सेवेंथ आहे. ओके. मग फर्स्ट जो आहे तो काय आहे? 8. बरोबर. थर्ड जो आहे तो आहे 11. फिफ्थ जो आहे तो आहे 14. सेवेंथ जो आहे तो आहे 17. है ना. फरक किती आहे बघा? प्रत्येकी 3 आहे. बरोबर आहे. मग इथे सुद्धा 3 जर आपण केलं, 17 प्लस 3 केलं तर किती यायला पाहिजे? 20 यायला पाहिजे. 20 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. कारण इथं आता 9वं स्थान पाहिजे ना. 9व्या स्थानी काय असायला पाहिजे? 17 प्लस 3 असायला पाहिजे. मग ते किती येतं? 20 येतं. 20 B ऑप्शन आपलं करेक्ट येतं. पुढचा प्रश्न बघा,
2, 6, 12, 20, 30, 42, 56 आणि क्वेश्चन मार्क. अगेन तशाच पॅटर्नचा प्रश्न आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन मधून ओळखायचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्ही फरक बघाल 2 आणि 6 मध्ये 4चा फरक आहे. बरोबर आहे. 6 आणि 12 मध्ये 6चा फरक आहे. बरोबर. त्यानंतर 12 आणि 20 मध्ये 8चा फरक आहे. 20 आणि 30 मध्ये 10चा फरक आहे. 30 आणि 42 मध्ये 12चा फरक आहे आणि 42 आणि 56 मध्ये कितीचा फरक आहे? 14चा फरक आहे. ठीक आहे. बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक ठिकाणी +2 होत गेलं. मग इथे सुद्धा +2 केलं तर इथे कितीचा फरक पाहिजे? 16चा फरक पाहिजे. बरोबर आहे. मग 56 आणि 16 आपण जर मिक्स केलं तर किती येतं? 72 उत्तर येतं. 72 आहे ऑप्शन डी. ठीक आहे. ऑप्शन डी आपला करेक्ट येतो. पुढचा प्रश्न बघा. आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि प्रत्येकी काय केलेलं आहे? 4 गुणिले 2 केलंय है ना. 8 गुणिले 2, 16 गुणिले 2, 32 गुणिले 2, तसंच 64 गुणिले 2 करायचंय. बट आन्सर मायनस मध्ये यायला पाहिजे है ना. सो 64 गुणिले 2 केलं तर 128 येतं, बट मायनस मध्ये पाहिजे, त्यामुळे ऑप्शन बी येतं. पुढचा प्रश्न बघा. 1, 6, 13, 22, 33 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. प्रश्न खूप सोपा आहे. प्रत्येकी आपल्याला फरक बघायचा आहे है ना. 1 आणि 6 मध्ये 5चा फरक आहे. त्यानंतर 6 आणि 13 मध्ये 7चा फरक आहे. 13 आणि 22 मध्ये आपल्याला बघायचं आहे कितीचा फरक आहे? तर 9चा फरक आहे. त्याच्या पुढे 11चा फरक आहे है ना. मग याच ठिकाणी किंवा याच पद्धतीने जर आपण पुढे केलं +2 होत गेलं ना. मग 11 + 2 केलं तर किती होतं? 11 + 2 केलं तर 13 होतं. ठीक आहे. मग 33 + 13 करा, किती उत्तर येतं? ऑप्शन सी 46. ठीक आहे. 33 + 13 जर आपण केलं 3 आणि 3 6, 3 आणि 1 4, 46. ठीक आहे. सो 46 ऑप्शन सी आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न 24, 60, 120, 210 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. थोडंसं लक्ष द्या कारण हा कॉम्प्लिकेटेड आहे क्वेश्चन. ठीक आहे. आता इथे काय दिलेलं आहे बघा. प्रत्येक अंक म्हणजे 24, 60, 120, त्यानंतर 210. ठीक आहे. इंटू n प्लस सॉरी काय म्हणतात त्याला, इज इक्वल टू n इंटू मल्टिप्लायर असं केलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण असं करू शकतो, राईट. इथं लिहू शकतो आपण की नंबर म्हणजे गिवन नंबर आहे इज इक्वल टू n इंटू मल्टिप्लायर. ठीक आहे. मग 24 इज इक्वल टू, राईट, अगोदर आपण 4 पासून सुरुवात करूया. 4 इंटू, मग 4 इंटू किती केलं तर इथे 24 येणार आहे. तर 4 इंटू 6 केलं तर 24 येणार आहे. 6×24. त्यानंतर 5. आता 5 इंटू किती केलं तर 60 येणार आहे है ना. असं करायचं आपल्याला. तर 5 इंटू 12 केलं तर 60 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 6 इंटू किती केलं तर 120 येणार आहे. तर 20. बरोबर आहे. त्यानंतर 7 इंटू किती केलं तर 210 येणार आहे. तर 7 इंटू 30 केलं तर 210 येणार आहे. मी हे डायरेक्टली सांगतोय, म्हणजे तुम्ही असंही करू शकता बघा. 4 ला काय करायचं तुम्हाला? 24/4 करायचं, आपल्याला बरोबर उत्तर येतं. ठीक आहे. तसंच 60/5 केलं तर आपल्याला लगेच उत्तर येतं 12. ठीक आहे. अशाप्रमाणे. सो हे आता काय झालेलं आहे, हे आपल्याला अंक मिळालेत. म्हणजेच काय, 4, 5, 6 आणि 7 है ना. तसंच या ठिकाणी जे गुणलेले आहेत म्हणजेच 6, 12, 20 आणि 30. आणि प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक दिसतोय आपल्याला? इथे 6चा फरक आहे, इथे 8चा फरक आहे, बरोबर आहे, इथे 10चा फरक आहे है ना. मग पुढे कितीचा फरक असला पाहिजे? 12चा फरक असला पाहिजे है ना. मग 30च्या पुढे 12चा फरक असला पाहिजे, म्हणजे 12च्या फरकीने त्यात ऍड करावं लागेल आपल्याला. मग 30 + 12 केलं तर किती येतं? 42 येतं. बरोबर ना. 42 येतं. मग इथे काय पाहिजे? 8 गुणिले 42 पाहिजे. करेक्ट. 8 गुणिले इथे 42 पाहिजे. उत्तर किती येतं? उत्तर येतं 336. आहे का 336? आहे. ऑप्शन सी. समजलं? थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, त्यामुळे व्यवस्थित एकदा तुम्हाला जर समजलं नसेल तर थोडं रिवाइंड करा, परत एकदा बघा, बट समजून घ्या.
ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला समजलं नसेल, तरीही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी परत एकदा हा क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन. पुढचा अल्फाबेटिकल आहे, लेटर सिरीजचा आहे बघा. असं चार्ट बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार आपल्याला व्यवस्थितपणे एकदम स्मूथली कमी वेळेमध्ये आपल्याला असे प्रश्न सोडवता येतात. ठीक आहे. 3-3 अक्षराचे आहेत. ठीक आहे. इथे पण 3 असायला पाहिजे. बघा SCD म्हणजेच आता एक एक घ्यायचं बरं का. पहिला घ्यायचं. असे 2-2, 3-3 केले ना तर पहिले घ्यायचे असतात. मग पहिला घेतलाय S, त्यानंतर घेतलाय T, त्यानंतर घेतलाय U, राईट. मग इथे एकही अंतर न सोडता घेतलेला नाही का. मग इथे त्याचा पुढचा V पाहिजे आणि त्याच्यानंतर W आलेलं आहे बरोबर. मग इथे V असायला पाहिजे. ठीक आहे. आता ऑप्शन मध्ये V पासून सुरू होणारा अक्षर तर एकच आहे ऑप्शन सी मध्ये, पण तरीही डायरेक्टली आन्सर न देता आपल्याला थोडंसं चेक करावं लागेल. बघा पुढचा बघा CEG. ठीक आहे. CEG, राईट. त्यानंतर डायरेक्टली एक सोडून K आलेला आहे, म्हणजेच K आलेला आहे. ठीक आहे. मग इथे एक अंतर सोडून I घेतला तर परत एक अंतर सोडून K येत आहे, म्हणजे सिक्वेन्सली बरोबर येते. मग इथे I असायला पाहिजे, बरोबर आहे. VI हे तिसरा ऑप्शन पर्यंत बरोबर येतोय. त्यानंतर बघा DF. ठीक आहे. DF, राईट. त्यानंतर H. ओके. त्यानंतर पुढचा दिलेला नाहीये आणि डायरेक्टली L आहे. ठीक आहे. मग आता इथे जर आपण J घेतलं तर बरोबर एक एक अंतर सोडून सगळे अल्फाबेट येतात. ठीक आहे. मग इथे VIJ हे बरोबर येते आणि ऑप्शन सी सुद्धा आपलं बरोबर येत आहे. पुढे बघा तसंच दिलेलं आहे FAG, GAF, HAI, IAH है ना. आणि त्याच्या पुढे आपल्याला गायली जागा दिली, त्याच्या जागी काय येईल. ओके. म्हणजे बघायला गेलं तर याचंच हे उलट झालेलं आहे ना. FAG, GAF, HAI, IAH. बट व्यवस्थित जर बघाल है ना तर प्रत्येक याची सुरुवात है ना FGHI ने झाले. मग इथे J ने सुरुवात व्हायला पाहिजे. मग J ने सुरुवात होणारे दोन आहेत, एक तर JAK आणि JAI सुद्धा आहे, बरोबर आहे. पण उलट फुलट जर करून बघितलं आपण, ठीक आहे. आता बघा इथे जर आपण JAI केलं तर इथे I यायला पाहिजे सुरुवात, है ना. बट पुढचं I न येता K असायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन ए बरोबर येतं. JAK जर केलं तर इथे K ने सुरुवात होईल, KAJ, बरोबर ना. मग पॅटर्न जो आहे FGHIJK हा पॅटर्न कंप्लीट होतो. त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्टली मॅच होत आहे. नंबर सिरीजचा प्रश्न आहे हा. 2, 5, 10, 17, 26, 37, 50, 64 असं दिलेला आहे. आता याच्या पुढे आपल्याला कुठेही क्वेश्चन मार्क दिसत नाहीये. क्वेश्चन मार्क दिसत नाही याचा अर्थ काय असतो की यामध्ये एक अंक असा आहे जो सिक्वेन्स मध्ये बसत नाहीये. ठीक आहे. म्हणजे जो चुकीचा आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. मग तो कुठला आहे, तो 50 आहे, 37 आहे, 26 आहे, 64 आहे की 17 आहे. ठीक आहे. तिथे तुम्हाला बेसिकली विचारलं जाणार नाही की यामधला कुठला आहे ते कुठला वेगळा आहे तो ओळखून दाखवा, है ना. तुम्हाला हे ओळखून घ्यायचंय की क्वेश्चन मार्क नाहीये याचा अर्थ की इथला आकडा जो आहे एक सिक्वेन्स मध्ये बसत नाहीये. ठीक आहे. मग या ठिकाणी अगोदर आपल्याला बघायचंय की एक सिक्वेन्स कशा पद्धतीने किंवा कुठली मॅथमॅटिकल पद्धत याच्यामध्ये वापरलेली आहे, बरोबर आहे. आता बघा 1 चा वर्ग प्लस 1 केलं तर 2 होतं. 2 चा वर्ग है ना प्लस 1 केलं तर 5 होतं. ठीक आहे. 3 चा वर्ग प्लस 1 केलं तर किती होतं, 10 होतं. बघा सिक्वेन्स बघत जा बरोबर येत आहे की नाही, है ना. त्यानंतर 4 चा वर्ग प्लस 1 17 येतं, बरोबर आहे. 5 चा वर्ग प्लस 1 26 येतं. 5 5 25 आणि 1 26, बरोबर आहे ना. त्यानंतर 6 चा वर्ग प्लस 1 किती येतं, 37 येतं. 6 6 36 आणि 1 37, बरोबर आहे. त्यानंतर 7 चा वर्ग प्लस 1 म्हणजे 49 प्लस 1 50 येतं, राईट. आता इथे बघा 8 चा वर्ग. आता इथपर्यंत आपल्याला काहीही चूक दिसत नाहीये, है ना. 50 पर्यंत आकडे बरोबर सिक्वेन्सली आलेले आहेत, है ना. आता शेवटचं बघा, राईट. 8 चा वर्ग आणि 1 उत्तर काय आलं पाहिजे, 65 यायला पाहिजे, बरोबर आहे ना. आलंय का इथे 64. त्यामुळे इथे चुकीचा अंक गटात न बसणारा अंक कुठला आहे, 64 आहे. त्यामुळे ऑप्शन डी इथे बरोबर येत आहे. ठीक आहे. सो एकतर आपल्याला मॅथमॅटिकल पद्धत कुठली वापरली तेही बघायचं आहे आणि कुठला चुकीचा अंक आहे ते सुद्धा बघायचं आणि राईट आन्सर चूज करायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न
7, 26, 63, 124, 215, 342 आणि इथं गाळलेली जागा. इथे क्वेश्चन मार्क नाहीये म्हणजे आपल्याला चुकीचा अंक ओळखायचा नाही. म्हणजे गाळलेल्या जागा सुद्धा तुम्हाला दिलं जाऊ शकतं. एकतर गाळलेल्या जागा किंवा क्वेश्चन मार्क. ठीक आहे. मग तो क्वेश्चन मार्क आपल्याला ऑप्शन मधून शोधायचा आहे कोणता करेक्ट आहे. बघा हा थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे त्यामुळे थोडं लक्ष द्या. 7 आणि 26 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तो डिफरन्स आहे 19चा. बरोबर आहे. 26 आणि 63 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तो आहे 37चा. बरोबर आहे. 63 आणि 124 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर 61चा. त्यानंतर 124 आणि 215 मध्ये आहे 91चा आणि 215 आणि 342 मध्ये आहे 127चा डिफरन्स. ठीक आहे. आता यावरून तर आपल्याला काहीही एक कळत नाहीये. मग त्यानंतर आपण या दिलेल्या संख्येमध्ये सुद्धा आता डिफरन्स शोधण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. डिफरन्स शोधण्याचा प्रयत्न करूया. मग 19 प्लस 18 केलं तर किती होतं? 37 होतं. बरोबर आहे. त्यानंतर 37 प्लस 24 केलं तर किती होतं? तुमचं होतं 61. बरोबर आहे. त्यानंतर 61 प्लस है ना 30 केलं तर किती होतं? 91 होतं. बरोबर आहे. आणि 91 प्लस 36 केलं तर किती होतं? होतं तुमचं 127. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी +6 +6 +6 +6 असा डिफरन्स दिसून येईल. ठीक आहे. इथे नाहीये. इथे डिफरन्स नाही येतो. तो डिफरन्स कुठे आहे? तो डिफरन्स आहे या ठिकाणी. 18 + 6 24 24 + 6 30 30 + 6 36. बरोबर आहे. मग तसंच आपण +6 जर केलं 36 + 6 आपण केलं तर किती यायला पाहिजे? 42 यायला पाहिजे. बरोबर आहे. मग 127 + 42 जर आपण केलं तर किती येतं? 169 येतं. बरोबर आहे. 169. मग 342 + 169 करा. कुठली संख्या आहे ते बघा. बघा आपण बघूया. 342 + 169 है ना. 9 आणि 2 11 11ला 1 हा 4ला 1 4 आणि 6 10 आणि 1 11 आणि इथे 1 आला 3 आणि 1 4 आणि 1 5 511 आहे का ऑप्शन 511? ऑप्शन डी 511. समजलं. सो असे कॉम्प्लिकेटेड सुद्धा असतात. आता या क्वेश्चनला बघा कसं होतं की सर असं आलं तर आता मी ओळखायचं कसं? ते ओळखायचं कसं तर तुम्हाला जितकी प्रॅक्टिस करता येईल तितकी प्रॅक्टिस करा. जितकं प्रॅक्टिस कराल तुम्हाला तितक्या चांगल्या पद्धतीने ओळखता येईल. ओके. सो आपल्याकडे मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. ते मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. मॉक टेस्ट द्याल तर तुमची प्रॅक्टिस जास्त होईल आणि असे प्रश्न तुम्ही इझिली सोडवू शकाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न न्यूमरिकलच आहे. 41 43 47 53 61 71 73 81. आता याच्यामध्ये पण काय? याच्यामध्ये पण एक वेगळा अंक आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे. वेगळा अंक आपल्याला ओळखायचा. आता इथं बघा इथे खूप सोपं आहे. इथं सगळेच जे अंक आहेत है ना ते प्राईम आहेत. बरोबर आहे. प्राईम आहेत. म्हणजेच कसं 81 इज इक्वल टू 9 × 9 म्हणजे हे 9981 आहे. बरोबर आहे. हे समांक आहे. त्यामुळे 81 इथे वेगळा येतो. आलं लक्षात? इथे 81 वेगळा येतो. म्हणजे पाड्यात बसणारा एक अंक येतो है ना. बाकीचे जे आहेत ते पाड्यात न बसणारे अंक आहेत. त्यामुळे 81 ऑप्शन डी आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न न्यूमेरिकल आहे. 396 462 572 427 671 आणि 264 असे अंक दिलेले आहेत. इथे क्वेश्चन मार्क ही नाही आणि गाळलेली जागाही नाहीये. म्हणजे आपल्याला याच्यातलं ओळखायचं आहे काय? वेगळा शब्द ओळखायचा सॉरी वेगळा अंक ओळखायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. आता जर तुम्ही व्यवस्थितपणे बघाल 396 462 572 671 264 हे सर्व सम आहेत. त्यांना सगळ्यांना भाग जातो. बट 427 एक असा आहे ज्याला भाग जाणारा नाही. म्हणजेच भाग न जाणारा हा एक अंक आहे. बरोबर आहे. यालाच आपण ऑड अंक म्हणतो. विषम अंक म्हणतो. त्यामुळे तो या ठिकाणी वेगळा पडत आहे. सोपं आहे. है ना. पुढचा प्रश्न बघा. लेटर सिरीजचा आहे. अल्फाबेटिकल आहे. अल्फाबेटिकल असलं की असं तुम्ही तयार ठेवत जावा तुमच्या रफवरती. तेव्हाच तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सोडवता येऊ शकतं. ठीक आहे. A to Z पर्यंत काढून घ्यायचं आणि प्रत्येक अल्फाबेटच्या खाली नंबर्स द्यायचे. आता हा तर खूप सोपा प्रश्न आहे बघा. A D E I I N O S आणि गाळलेली जागा दिलेली आहे.
सोपी पद्धत आहे. ए ई आय ओ दिलेला आहे, इथे काय आलं पाहिजे, यू यायला पाहिजे, है ना. आता यू इथे आहे, यू इथे आहे, म्हणजे हे गेलं, हे गेलं, हेही गेलं, म्हणजे ए आणि डी मध्येच काहीतरी आन्सर असायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता एक्झॅक्टली कुठला असणार आहे, तर त्याच्या पुढची संख्या आपल्याला बघायला लागेल. पहिला आहे डी, त्यानंतर आहे आय, राईट, त्यानंतर आहे एन, राईट, त्यानंतर आहे एस. ओके. आता बघा यामध्ये 1 2 3 4 4चा डिफरन्स आहे. परत 1 2 3 4 परत 4चा डिफरन्स आहे. 1 2 3 4 4चा डिफरन्स आहे. मग पुढे आपण 1 2 3 4चा डिफरन्स घेऊन x घेतलं तर ux आहे का? ux ऑप्शन ए आहे. ठीक आहे. त्यामुळे ते गाल्या ठिकाणी यू आणि एक्स असं येणार आहे. पहिलं तर आपल्याला कळालं की ते जे स्वर आहेत ए ई आय ओ यू वॉवेल्स आहेत त्या अनुक्रमानुसार पहिला लेटर दिलेला आहे. दुसरा लेटर जो आहे तो 5-5च्या गॅपने दिलेला आहे, 4-4च्या गॅपने दिलेला आहे, 5वा अल्फाबेट. ठीक आहे. त्यानुसार आपल्याला यू आणि एक्स हे आन्सर येतं. पुढचा प्रश्न परत न्यू अल्फाबेटिकल आहे, लेटर सिरीजचा आहे. एम एन क्यू आर यू व्ही आणि गायली जागा दिलेली आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा, जर आपण व्यवस्थित बघितलं तर प्रत्येक जोडीमध्ये 2-2 अक्षराचं अनुक्रमानुसार +4 ने वाढत आहे. बरोबर आहे. दोन्ही अक्षर एम एन क्यू आर यू व्ही आणि पुढचा सुद्धा +4 ने वाढत आहे. जसं की आता आपण बघूया, इथे बघा एम दिलेला आहे, है ना, एम दिलेला आहे, त्याच्यानंतर काय एन आहे. बरोबर आहे. क्यू आणि आर आहे, क्यू आणि आर आहे, यू आणि व्ही आहे, यू आणि व्ही आहे. ठीक आहे. प्रत्येकामध्ये 2-2चा गॅप आहे. इथे 2चा गॅप दिला तर आपल्याला काय आलं पाहिजे, वाय आणि झेड पाहिजे. वाय आणि झेड ऑप्शन मध्ये आहे का? आहे, ऑप्शन डी. ठीक आहे. सो हे कधी पॉसिबल झालं आपल्याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये पॉसिबल झालं. हे कशामुळे? या अल्फाबेट्स आणि नंबर्सच्या ह्या तक्त्यामुळे. ठीक आहे. सो असं तुम्ही एकदा रफ वरती काढून घ्यायचं आणि त्यानुसार मग आपल्याला हे नंबर्स आणि लेटर सिरीजचे जे आहेत, म्हणजे लेटर सिरीजचे बेसिकली सॉल्व्ह करता येतात. पुढील प्रश्न बघा, परत अल्फाबेटिकलच आहे. ANCPER आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे. ठीक आहे. ANCPER. पहिली गोष्ट तर एक एक अल्फाबेट घेऊया आपण. ए दिलेला आहे, सी दिलेला आहे, ई दिलेला आहे. ठीक आहे. आणि दुसरा जो आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर जे आकडे आहेत, सॉरी अल्फाबेट्स आहेत, ते कसे आहेत? एन, पी आणि आर. बरोबर. म्हणजे या ठिकाणी बघा एन, पी आणि आर असं दिलेलं आहे. करेक्ट. मग प्रत्येक ठिकाणी जर बघितलं आपण तर एक एक अल्फाबेट सोडून घेतलेला आहे, म्हणजे ई घेतलेला आहे, त्यानंतर एफ सोडून जर जी घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी आर सोडून जर टी घेतलं तर काय यायला पाहिजे? जी आणि टी यायला पाहिजे. जी आणि टी आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने राईट आन्सर येणार आहे. पुढे बघा, सी एक्स जी टी जे क्यू एल ओ आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. ऑप्शन्स पैकी कुठला येणार आहे त्या जागी आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं बघूया आपण सी, त्यानंतर जी, त्यानंतर जे, त्यानंतर एल या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि त्याच्या पुढचा जो अंक आहे तो कसा आहे? एक्स. बरोबर. त्यानंतर टी, त्यानंतर क्यू, त्यानंतर ओ आणि त्यानंतर आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. बघा आता जर तुम्ही पहिला अल्फाबेट जर बघितला, ठीक आहे, तर पहिले 3 अंतर आहेत, त्यानंतर 2 अंतर आहे, त्यानंतर एकच अंतर आहे. मग याच्या पुढे एल नंतर 0 अंतर पाहिजे, म्हणजे एम यायला पाहिजे. बरोबर. आपण इथे एक अंदाजा रफ म्हणून एम लिहूया. त्यानंतर पुढचा जो आहे निळ्या अक्षरातला, त्यामध्ये बघा डिफरन्स कसा आहे? 3, 2, 1. मग अंक नसलेला, म्हणजेच डिफरन्स नसलेला, 0 डिफरन्स असलेला एन यायला पाहिजे, एम आणि एन. राईट. सो एम आणि एन ऑप्शन मध्ये आहे का? आहे, ऑप्शन सी, एम आणि एन या ठिकाणी राईट येतो. पुढे बघा, न्यूमेरिकल आहे आता या ठिकाणी 127, 131, 139 क्वेश्चन मार्क दिलाय, 151, 157, 163, 167 दिलेला आहे. ठीक आहे. मग क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल? 149, 147, 141 की 143?
जर तुम्हाला प्राईम नंबर माहिती असतील तर प्राईम नंबरचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार ही मोठ्या संख्या दिलेल्या आहेत, जसे की 127, 131, 139 आणि त्याच्यानंतर 149 यायला पाहिजे. मग 151, 157, 163, 167 असं येतं. ठीक आहे, मग इथे 149 यायला पाहिजे. इथे म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी 149 यायला पाहिजे. सो ऑप्शन ए 149 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, न्यूमरिकलच आहे. 2, 12, 36, 80, 150 आणि क्वेश्चन मार्क, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी ए बी सी डी पैकी एक काहीतरी यायला पाहिजे. ठीक आहे, डिफरन्स बघा. 2 + 10 केलं तर 12 येतं, बरोबर आहे, 12 आलं. 12 मध्ये किती मिक्स केलं तर 36 यायला पाहिजे, तर 24 मिक्स केलं तर 36 येतं, राईट. 36 मध्ये किती मिक्स केलं तर 80 यायला पाहिजे, तर 36 मध्ये मिक्स करायला पाहिजे तुम्हाला 42, बरोबर आहे, सॉरी 44. त्यानंतर येतं तुमचं किती, 80, बरोबर आहे. त्यानंतर 80 मध्ये किती मिक्स केलं तर तुम्हाला येईल 150, तर 80 मध्ये आपल्याला 70 मिक्स केलं तर येतं 150. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला कळालं. सो हा सिक्वेन्स आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे आणि इथे इथे या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, राईट. मग या संख्येकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्याल तर डिफरन्स किती येतोय बघा. 10 आणि 24 मध्ये 14चा डिफरन्स आहे. 24 आणि 44 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 20चा डिफरन्स आहे. 44 आणि 70 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर 26चा डिफरन्स आहे, बरोबर आहे ना. मग या ठिकाणी +6 इथे सुद्धा +6 केलं तर यायला पाहिजे उत्तर 32, राईट. उत्तर किती यायला पाहिजे, 32 या ठिकाणी यायला पाहिजे. मग 70 आणि या ठिकाणी है ना, जी संख्या येणार आहे या ठिकाणी यांच्यामध्ये 32चा डिफरन्स पाहिजे. मग 70 + 32 जर केलं तर किती येतं उत्तर, 102, बरोबर आहे, 102 येतं. मग 150 + 102 केलं तर किती येतं, 252 उत्तर येतं. 252 आहे का ऑप्शन मध्ये, आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. हे आपले आजचे प्रश्न आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुढच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. काही डिफरन्स नाही, एक्झॅक्टली असेच प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये येणार आहेत. सो असे प्रश्न जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तुमचा त्यामध्ये फायदा होईल. फुकट तुमचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. आणखीन काही तुम्हाला डाऊट असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये देईन.